नर्मदे हर रामकृष्ण हरी मंडळी. तर मी चाललेलो आहे आता ओंकारेश्वरकडे जल चढवण्यासाठी आणि मानदाता परिक्रमा करण्यासाठी. तर काल मामलेश्वराचं जल चढवलेलं आहे, जलाभिषेक केलेला आहे मामलेश्वराचा. आणि आता निघालेलो आहे गजाननमधून बाहेर. ओंकारेश्वरचं जल चढून आल्यानंतर बघूया, घरी जाण्याचा प्रयत्न आहे आमचा. नर्मदे हर. तर बघा श्रीकृष्णांचं मस्त अशी मूर्ती आणि हा आहे गजानन आश्रम ओंकारेश्वर. तर मी आलेलो आहे झुलापूल येथील ओंकारेश्वर मैयाच्या तळा क्रॉस करतोय. आज परिक्रमेची सफलता होणार आहे माझ्या. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. छानसा पूल. आता ओंकारेश्वरला जल चढवणार, जलाभिषेक करून पुढे मार्गस्थ होणार आहे. छानशा वड्या चालल्यात बघा. इकडनं एक चालली, तिकडनं एक चालली बघा. नर्मदे हर नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आता आपण चाललेलो आहोत मानदाता पर्वत परिक्रमा करण्यासाठी. तर लवकरात लवकर मानदाता परिक्रमा करून घराकडे जाण्याचं नियोजन आहे. आपण पारायणाला न बसता आता घराकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत लवकरात लवकर. नर्मदे हर. हे बघा रेवा मैया. नर्मदे हर नर्मदे हर. आजचा पण ब्लॉग छोटाच असणार आहे थोडा. नर्मदे हर. किती मोठ्या वड्या आहेत. आपल्याला तो पूल दिसतो, त्याच्यात पुढेही जायचं आहे. पुढे मार्गस्थ होत आहोत. पूर्ण परिक्रमा करून आल्यानंतर आपण घराकडे प्रस्थान करण्याचा प्रयत्न करणारच आहोत आज. बघूया किती टाईम होतो. जर लवकर गेलो तर लवकर निघण्याचा प्रयत्न करूया. आणि घोषणेश्वर येथे जल चढवणार आहोत आपण थोडं. आणि जाताना थोडं जल पण घेऊन जावं लागणार आहे, कारण आपल्या येथील स्वयंभू देवस्थानला द्यायचं आहे ते जल. नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर पुढे प्रस्थान. नर्मदे रामकृष्ण हरी. बघा मैया पाणी कसं खळखळ खळखळ वाहत आहे. आपण त्या तिकडनं गेलो होतो बघा, टाटाने तिथून खाली उतरून गेलो होतो पुढे. आणि सर्व आता तोडफोड करून नवीन रस्ता बनवायचं काम चालू आहे इथे. आणि मी अनन्य पायाने चाललोय पुढे. नर्मदे हर नर्मदे हर. हर हर महादेव. तर आज माझी परिक्रमा सफल झाली, समाप्ती जाऊन मी मानदाता परिक्रमा करत आहे. आत्ताच ओंकारेश्वर येथे जलाभिषेक करून मी पुढे मार्गस्थ झालेलो आहे. नर्मदे हर. आल्यानंतर बघा असा रस्ता आहे. आणि थोडा आराम करून पुढे आता मार्गस्थ झालेलो आहे. 12 ते 12:30पर्यंत मी पुन्हा गजानन आश्रमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे. हे बघा मैयाचं दृश्य अद्भुत. आज मानदाता परिक्रमा करून दोन्हीकडचं जलाभिषेक झालेला आहे. आणि मानदाता परिक्रमा करून बघू दुपारी निघण्याचा प्रयत्न करणार आहे गावाकडे.
तो ब्लॉक वेगळाच राहील आणि हा ब्लॉक वेगळाच राहील. नर्मदे हर तो ब्लॉक उद्या येईल. कसं गावाकडे चाललोय, कसं कसं पद्धतीने जाणार ते. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आपण आता ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे ते चाललेलो आहोत. आता डाळ कावेरी मैयामध्ये भिजवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं माझ्या मागं दिसते ती नर्मदा मैया आहे आणि इकडं जी दिसते ती कावेरी मैया आहे. तर आता आपण जल चढवणार आहोत आणि थोडं डाळ वाहणार आहे आणि घराकडे प्रस्थान करायचं आहे दुपारून. तर पुढे प्रस्थान करणार आहे भोजन प्रसादी करून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुढे आल्यानंतर असं बघा प्रवेशद्वार लागतंय. प्रवेशद्वारमधून आपण पुढे प्रवेश करत आहोत. या प्रवेशद्वारमधून पुढे प्रवेश. अजून भरपूर चढ उतार आहेत. भरपूर फिरून जायचं आहे. ओम आकार तयार होतो बघा चालायला. प्रदक्षिणा अशी आहे की ओम आकार तयार होतो. हे बघा इथे मारुती राय आहेत. मस्त अशी मारुती रायांची मूर्ती. आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर, रामकृष्ण हरी, नर्मदे हर. चालता पुढे आपल्या नजरेस पडतं ते राधाकृष्णाचं मंदिर. सुंदर अशी मूर्ती आणि मस्त असा परिसर आहे इथे बघा. इकडे पण शंभू महादेवांचं छानसं मंदिर दिसतं. इथं खाली शिवलिंग आहे आणि सुंदर अशी मूर्ती पण आहे. ते सगळे त्यांचा पूर्ण हे आहे. आणि विशेष म्हणजे इथं दत्तगुरुरायांची पण मूर्ती आहे. छानशी मूर्ती महादेवांची. नर्मदे हर. परिक्रमेत महादाता परिक्रमेमध्ये पुढे आल्यानंतर सुंदर अशा मूर्त्या बघायला मिळतात. तर इथं आहे नंदी महादेव. इथे मातादी आहेत आणि इथे भगवान भोलेनाथ आहेत आणि येथे गणपती गजानन आहेत आणि इथं सुंदर असं शिवलिंग पण आहे पाहायस मिळते. हे आहे गौरी सोमनाथाचं मंदिर. मंदिर आहे 3 मजली. आपण दरवेळेस दाखवलेलंच आहे. आता तिथं फक्त आपण दर्शनाला जाणार आहोत आणि मग पुढे प्रस्थान करणार आहोत. गौरी सोमनाथ मस्तपैकी 3 मजली मंदिर आहे. दर्शन घेऊन मी पुढे निघणार आहे. मंदिरे बघायला भेटतात इकडे. आता आपण आलेलो आहोत पुढे. मोबाईल चार्जिंग संपल्यामुळे मधले मी काही ठिकाणं दाखवू शकलो नाही. आता शेवट आहे थोडा. अजून थोडा अंतर गेल्यावर संपते आणि हा समोर जे डोंगर दिसतोय तो पास करून गेल्यानंतर परिक्रमा संपते मानदाता. नर्मदे हर, नर्मदे हर. हा समोरचा डोंगर उतरून जायचं आता. हे बघा इथून उतरून परत पुन्हा चढून उतरून जायचंय. नर्मदे हर. ओंकारेश्वर येथील बघा त्याच्यापेक्षा उंचावरती आहे सध्या मी. आणि शेवटचा टप्पा पायऱ्या उतरून आता ओंकारेश्वरकडे प्रस्थान करतोय. वर कसे दाखवतो तुम्हाला. बघा हेलिकॉप्टर आले. हेलिकॉप्टर चालले बघा. फेऱ्या मारतोय कालपासनं. आणि ओंकारेश्वर इकडे आहे आणि आपण आता खाली उतरत आहोत. हे बघा
नर्मदे हर.